शासनकाठी ते आज तुळजापूरला पायवारी म्हणून जाणार आहे। शिरवळ ते तुळजापूर पायवारी दिवस पहिला। श्रीरामनवमीच्या 2 दिवसानंतर अंबिका माता शासनकाठी तुळजापूरच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होते। तसेच गावातील चावडी चौकामध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते। हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी तमाम शिरवळ तसेच शिरवळ परिसरातील हजारो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज शिरवळ ते तुळजापूर आपली शिरवळची अंबाबाई, तर या अंबाबाईची काठी म्हणजेच शासनकाठी ते आज तुळजापूरला पायवारी म्हणून जाणार आहे। तर या पायवारीचा संपूर्ण प्रवास हा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना पाहायला मिळणारच आहे। तर मी स्वतः वैभव देवडे सुद्धा काठीसोबत पायवारी करणार आहे यावर्षी। शिरवळ ते तुळजापूर पायवारी दिवस पहिला। महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। श्रीरामनवमीच्या 2 दिवसानंतर अंबिका माता शासनकाठी तुळजापूरच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होते। दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान बाजारपेठेतील चौकातून शासनकाठीचे प्रस्थान होते। शिरवळ व शिरवळ परिसरातील शेकडो भाविक शासनकाठीसोबत पायवारी करत असतात। पायवारी करणाऱ्या लोकांना काटकर या नावाने संबोधले जाते। ढोल ताशा हलगीच्या गजरात गावामधून आईचा उभा छबिना निघतो। शिरवळ ते तुळजापूर हे जवळपास 260 किलोमीटर एवढं अंतर आहे। हे अंतर पार करून 8व्या दिवशी शासनकाठी तुळजापूरमध्ये पोहोचते। उभ्या पेठेतील संपूर्ण रस्त्यांवरती रांगोळी काढून सजावट केली जाते। तसेच गावातील चावडी चौकामध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते। या ठिकाणी शिरवळ ग्रामस्थांकडून पायवारी करणाऱ्या काटकरांना साहित्य किट वाटप करण्यात आले। जवळपास 4:30 वाजता शासनकाठीचे चावडी चौकामध्ये आगमन झाले। हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी तमाम शिरवळ तसेच शिरवळ परिसरातील हजारो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती।
या दिवशी गावामध्ये यात्रा असल्यासारखं दिसून येतं. जाऊ का विघ्नेश? बाय बाय कर. या ठिकाणी आल्यावर अंबिका माता शासनकाठी व मंडाई मातेची भेट होऊन शासन पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघते. ओढा ओलांडून पलीकडे गेल्यावर एका शेतामध्ये पायी जाणाऱ्या काटकरांना ग्रामस्थांकडून पैसे वाटप केले जातात. त्यानंतर शासनकाठी पानसरे वस्ती मार्गे पिसाळवाडी येथील गणेश मंदिर या ठिकाणी पोहोचते. मंदिरासमोर महाआरती केली जाते. यानंतर अनेक भाविक दर्शन घेऊन आईचा निरोप घेतात व शासनकाठी लोणंदच्या दिशेने रवाना होते.
जवळपास 30 किलोमीटर पायी चालल्यानंतर आपण लोणंद या गावामध्ये पोचतो. हे बघू शकता लोणंद 0 किलोमीटर. तर सध्या आम्ही लोणंदमध्ये मित्रांनो पोचलो आहे. पिसाळवाडी येथील गणपतीच्या मंदिरातून आरती झाल्यानंतर आम्ही 8:30च्या दरम्यान निघालो होतो. आत्ता जवळपास 2 वाजलेत मित्रांनो. 2 वाजता आम्ही लोणंदमध्ये पोचलेलो आहोत. तर लोणंदमधील कांदा मार्केट या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि या ठिकाणी आज आमचा मुक्काम असणार आहे. बरेच आपले लोक पुढे गेलेले आहेत, काही लोक मागं पण राहिलेले आहेत. सो हो द्या व्यवस्थित. लोणंदमधील ST स्टँड समोर एका ठिकाणी काटकरांना नाश्त्याची सोय केलेली आहे. तर आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की आपण लोणंदमध्ये ST स्टँडच्या समोरच नाश्ता केला होता. तर आता आपण निघालो आहे कांदा मार्केटला. तर तिकडं आपला मुक्काम आहे. तर हे समोर बघू शकता रेल्वे स्टेशन आहे. तर रेल्वे स्टेशनमधून आपल्याला पलीकडे कांदा मार्केटला जायचं आहे. सो चला, हे बघू शकता रेल्वे एक चालली आहे पलीकडे, एक्सप्रेस दिसत असेल. हे आहे लोणंदचं रेल्वे स्टेशन, बघू शकता. दोन वाजून 14 मिनिटं. लोणंद रेल्वे स्टेशन. तर सध्या आपण कांदा मार्केटला आलो आहे, हे बघू शकता. तर सध्या आपण लोणंदमधील कांदा मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आपला मुक्काम असणार आहे. तर भेटूयात दुसऱ्या भागामध्ये. धन्यवाद.